चला पंच सामना सुरू करा। आता सामन्याला सुरुवात होणार मैदानाच्या आतमध्ये सुपर 3 साठी ही लढत होणार। सुपर 6 मधून दोन संघ एकमेका समोर आलेत। आजची रात्र गाजवली जय जलेश्वर वाडेकर संघानं। जो संघ आज मैदानावरती लकी ओवी 11 या नाबाड उतरलाय मैदानावरती वाडेकर संघ, त्याला फाईट करणार मैदानावरती श्री गणेश कासगाव संघ। दोन्ही संघाला शुभेच्छा आणि गोलंदाज तयार करण लहाने पहिलं षटक घेऊन येतो। करण लहाने समोर अतुल भोईर आणि नॉस्ट्रिक एंड मध्ये प्रणित पाटील। सामना स्टार्ट, लेट्स प्ले। पहिला चेंडू अतुल भोईरने ठोकलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये, सीमारेषा बाहेर चौकार। चौकारा बरोबर सुरुवात केली मैदानावरती अतुल भोईर। खत एक दमदार आणि विस्फोटक खेळाडू आहे। पुन्हा एकदा समोर ऑफसाइड मध्ये लॉंग ऑफ रिझनला बॉल सीमारेखा बाहेर। लगातार 2 चौकार अतुल भोईरच्या बॅट मधून। त्याला ओळखलं जातं, हे डीजेने सांगितलंय। चारी बाजूने खेळणारा खेळाडू मैदानामध्ये 2 चौकार, लॉंग ऑफ रिझन मध्ये एक एक्स्ट्रा कव्हरला हे 2 चौकार पाहिले। यावेळी स्कूप केलाय पाठीमागे, बॉल सीमारेषा बाहेर। अजून एक 3 चेंडू 3 चौकार। आताच उल्लेख केला की चौबाजड बॅटिंग करणारा अतुल भोईर मैदानावरती स्वतःची छाप सोडतोय आणि सध्या काही दमदार लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते। 2 संघ एकमेका विरुद्ध आहेत। यानंतर तुम्हाला सेमीफायनल लढत होईल पाहायला मिळेल। खरं तर चला पाषाणे संघ कॅप्टन आपण रेडी राहा, कॅप्टन उपस्थित व्हा। त्यानंतर आंबेशू संघ आपण देखील इथे कॅप्टन पाठवायचं आहे। चांगला चेंडू 3 चेंडू 3 चौकार। त्यानंतर इथे डॉट बॉल आलाय। करण लहानेचं षटक थोडं मागडं चाललंय, कारण सामना 3 षटकांचा, त्यामुळे 3 षटकांमध्ये 35-40 धावा जरी केल्या तरी वाडेकर संघ एक ताकदवर संघ आहे। त्यांच्याकडे गोलंदाजी अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे, त्यामुळे कमीत कमी पर्यंत कासगाव संघाला रोखावं लागेल। पुन्हा पाठीमागे सुपला शॉट, बॉल सीमारेखा बाहेर चौकार। चेंडू 16 धावा 4 चौकार अतुल भोईरच्या बॅट मधून। काय आक्रमकता पाहायला मिळाली। आणि मी ते सांगितलं की टॉस जिंकल्यानंतर कासगाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि दुसरीकडे आपण पाहिलं की आता टोटल आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 16 आल्यात। कमीत कमी पर्यंत रोखावं लागेल, कारण वाडेकर संघाची ताकद त्यांची गोलंदाजी, त्यामुळे त्यांच्या समोर चला मॅच बॉल आले। पंच तू बॉल घ्या। खरं तर आता शेवटचा बॉल करण लहाने मागात ठरलं। खरं तर 4 चौकार त्याच्या विरोधात आलेत। बॅटिंग करताना अतुल भोईरने आक्रमकता सिद्ध केली आणि आता पहिल्या षटकातील अंतिम चेंडू करण लहाने तयार आहे। समोर अतुल भोईर पॅडल सुट केले, हलक्या हाताने क्लिक केले, एक सिंगल घेणार आणि स्ट्राइक स्वतःच्या खात्यामध्ये ठेवतोय। धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा बिनगडी बाद।
प्रेक्षक वर्गाने दाखवलं जाते अद्यापर्यंत प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात. खरं तर हे प्रेक्षक वर्ग पहा किती एवढ्या रात्री सुद्धा देखील मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं स्वागत. खरं तर 3 वाजून आता जबरदस्त 52 मिनिटं झाली आहेत. क्लिंग बॉल पहिला बॉल 32 पळता मिळाली आहे. मागच्या ओव्हर मध्ये 6 चेंडूमध्ये 17 धावेची खेळी करणारा अतुल भोईर मैदानाच्या बाहेर होतोय. राज लहानेला मिळाली सफलता. पहिला विकेट बॅक टू द डगआउट. चांगला चेंडू खुलवा टप्प्याचा खोदून काढला. एक सिंगल भेटली. डबलचा प्रयत्न नसेल त्या ठिकाणी आणि एक सिंगल बरोबर टीम टोटल आता 18 धावसंख्ये बती. 17 बती. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर गेली. 17 धाबा केल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये बॅट्समन अतुल भोईरनं, परंतु तो सेकंड ओव्हर मध्ये पहिला बॉल वरती शिकार झाला राज लहानेच्या षटकामध्ये. नवीन बॅट्समन आता आपण पाहतो मैदानामध्ये सिद्धू पाटील. एक धाब्याने अकाउंट ओपन केलं. धाबसंख्या 18 धाबा. आता पहिल्यांदा स्ट्रायकर वरती दुसरीकडे प्रणित पाटील तुम्ही पाहतायत. तो देखील एक विस्फोटक काढू आहे. अपेक्षा भरपूर आहेत. मी सांगितलं की 30-35 धाबा जरी केल्या तरी समोरच्या टीमला फाईट देऊ शकतील एवढी ताकदवर गोलंदाजी आहे. हा चेंडू प्रहार केलाय. पायचे बॉल उंची जास्त लांबी देखील जास्त पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेखा बाहेर. षटकार. षटकार आलाय प्रणित पाटीलच्या बॅट मधून. षटकारा बरोबर त्यानं आपलं अकाउंट ओपन केलं. जशी त्याला पहिली स्ट्राईक मिळाली त्या बरोबर त्यानं षटकार ठोकला. नाही काय आक्रमकता आहे. विस्फोटक काढू प्रणित पाटील. पुन्हा एकदा स्ट्रायकर मध्ये लेंथ या ठिकाणी खूप चांगली पाहायला मिळाली. डॉट चेंडूची समाप्ती झाली. धाबसंख्या 24 तुम्ही पाहताय. 24 धावसंख्येमध्ये पहिल्या षटकामध्ये 17 आलेत, परंतु आतापर्यंत एकीकडे 7 धाबा खर्च केलेत. 4 चेंडू फेकलेत. राज लहानेचं हे षटक कमबॅक देणार आहे खर तर कासगाव संघासाठी. कासगाव विरुद्ध वाडेकर ही लढत. हा चेंडू चांगला आहे. खोलवर टप्प्याचा समोर खोदून काढलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आले तर एक सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल आता 25 या धावसंख्येमध्ये. शेवटचे चेंडू आता शिल्लक असेल या ओव्हर मध्ये. एकूण 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. करंट रन रेट 13. हा चेंडू समोर खेळतात. अगदी चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये. षटक क्रमांक 2 समाप्त होते. 13.00 सरासरीनं धाबा झालेत वाडेकर संघाच्या. 1 गडी बाद 26.
दोन षटक समाप्त. गोलंदाज झाले भावेश ओव्हर नंबर 3 साठी. पहिला चेंडू सिद्धू पाटील साठी सुंदर होता. खरं तर ऑफस्टंपच्या थोडा बाहेर ठेवला आणि नक्कीच वाईट यॉर्करचा प्रयत्न केल्याने डॉट चेंडूची समाप्ती. सिद्धू पाटीलनं पहिल्याच मॅच मध्ये दमदार इनिंग दाखवली. 43 धावेची विस्फोटक खेळ त्याने केली, परंतु 2 मॅच मध्ये त्यांची गोलंदाजी अटॅक भरपूर चांगलं राहिलं आणि संघ सुपर 6 मध्ये दाखल झाला. तर सुपर 6 मधून एक संघ जाईल सुपर 3 मध्ये आणि सुपर फटका सिद्धू पाटीलच्या बॅट मधून हा चौकार. डीजे एमएस पहुंचे, स्वागत आहे. डीजे निलेशनं आज खरं तर इम्प्रेस केले सगळ्या प्रेक्षकांना. सुंदर फटका डान्सिंग डाऊन द ग्राउंड. खरं तर या ठिकाणी पुढे हा फटका खेचलाय. सौरव गांगुलीची आठवण करून देणारा हा फटका सीमारेषा बाहेर षटकार. त्यानंतर षटकार पदताल्यत्य दाखवलं मैदानावरती. सिद्धू पाटीलनं काय आक्रमकता असते, बॉलवरती किती याची नजर आहे हे तुम्हाला पाहायला मिळालं. धावसंख्या 36. थोडस मागणं षटक. पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिले. 4 चेंडू मध्ये 10 आल्यात. सिद्धू पाटील 12 वरती खेळतो. 6 चेंडू मध्ये त्यानं 12 केले. टीमचे टोटल 36 या धावसंख्येवरती आहे. एक चांगली टोटल आहे खरं तर. कारण एकीकडे आपण पाहिलं वाडेकर संघाचं आक्रमण, त्यांची ताकद, त्यांची गोलंदाज आणि सध्या तरी धावसंख्या 36 वरती पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा प्रयत्न पुढे येऊन मारण्याचा, परंतु हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पंचांनी घोषित केला. वाईट अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मारतायत. टीम टोटल सध्या आपण पाहतोय धावपटकावरती 37 रन. पुन्हा एकदा वीरेंद्र सेवकच्या स्टाईलनं हा बॉल चाललाय. कबर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. टीम मीटिंग करू नका प्लीज, सहकार्य करा. कारण यानंतर अजून सेमी फायनल, फायनल अशा लढती प्रेक्षकांना पाहायला मिळतील. आज शेवटची रात्र आहे. 2 संघ ऑलरेडी पोहोचलेत सुपर 3 मध्ये. पाषाणी संघ कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी उपस्थित राहा. आंबेशिव संघ कॅप्टन आपण देखील लगेच उपस्थित राहा. कारण यानंतर लगेच लकी ड्रॉ केलं जाणार आहे. अर्थात ड्रॉच्या माध्यमातून एक संघ फायनल मध्ये पोहोचेल. शेवटचा षटक आणि शेवटचा चेंडू. धावसंख्या 41. पुन्हा एकदा चांगला फटका. फाल यावेळेस वेगवान स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. सिद्धू पाटीलच्या बॅटमधून चौकार आणि पहिलं सत्र 15च्या सरासरीनं 45 धावा केल्या आणि 46 धावेचं टार्गेट असेल श्री गणेश कासगाव संघाच्या समोर. लगेच आपण मैदानात मध्ये दाखल व्हा. वेळ न घेता तर लगेच आपण ग्राउंड दाखल व्हायचं, कारण आता वेळ आपल्याकडे राहिला नाही.
घ्यायचंय, कारण मॅच संपल्यानंतर ड्रॉ केली जाणार आहे। एक संघ पाण्यामध्ये ड्रॉच्या माध्यमातून जाणार, त्यानंतर पाषाणी संघ कॅप्टन आपण देखील ड्रॉ साठी या ठिकाणी यायचंय। 3 चिठ्ठ्या केल्या जातात, खरं तर त्याच्यातनं एक संघाला बाय मिळेल आणि एक संघ 2 संघ राहतील, त्यांच्यामध्ये सेमीफायनल होईल। चला पंच सामना स्टार्ट करा। दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया। विश ऑल द बेस्ट। पहिला चेंडू धमाका आणि कपिल पाटील मध्ये आक्रमण चढवलंय। ज्या कपिलनं गेल्या 3 मॅच मध्ये स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला, तोच कपिल मध्ये आक्रमण चौकार। करण लहाणेच्या बॅट मधून तुम्ही चौकार पाहिलाय। यावेळी लेन चांगली होती, चांगला टप्पा नियंत्रित होता आणि खरं तर करण लहाने बीट झाले। डॉटबॉलची समाप्ती, टार्गेट 46 आहे, प्रतिषेधक 15.33 च्या सरासरीने धावा करायचे, त्यामुळे किमान 2 तरी मोठे फटके एका ओव्हर मध्ये यायला पाहिजेत। हा चेंडू प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक पोचले झेल पर्यंत आणि करण लहानेचा खेळ समाप्त झाला। बॅट्समन मैदानाच्या मध्ये दाखल झाले, खरं तर आता 3ऱ्या क्रमांकावरती भावेश लहाने। पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु एक रन्स त्या ठिकाणी प्राप्त झाली लेग बायच्या स्वरूपामध्ये। सिंगल धावसंख्या पोहोचली ती 5 या धावसंख्येवरती। पहिलं षटक कपिलचं चांगलं राहिलंय। पहिला बॉलवरती जरी चौकार आला तरी त्यानं फलंदाज करण लहानेला बाद केलं। अर्धा 4 चेंडू मध्ये 5 धावा 1 विकेट, हे त्याचं गोलंदाजी विश्लेषण तुम्हाला पाहायला मिळते। शेवटचा चेंडू असेल आता पहिल्या षटकामधून। लास्ट बॉल हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, झेल ड्रॉप। धावसंख्या तुम्ही पाहिली, अतुलनं झेल सोडलाय। पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला। धावसंख्या 1 गडी बाद, फक्त 6 धावा आणि आता जिंकण्यासाठी लक्ष 40 धावेचं येणाऱ्या 12 चेंडू मध्ये। ओव्हर नंबर 2 पहिला चेंडू मिड विकेट मध्ये चाललाय फार वेगानं, सीमारेषा बाहेर येतोय चौकार।
क्षमता सिद्ध करावी लागेल. हा चेंडू चांगला, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केला. धाबसंख्या 1 ने पुढे, धाबसंख्या 11 होती. आता 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि 35 धाबा बनवायचे. या षटकामध्ये अजून 2 ते 3 मोठे फटके आले की सामना तुम्हाला हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हर मध्ये अतुल भोईर तुम्ही पाहतात बॉलिंग ट्रॅक वरती आहे. सध्या त्यानं एकच चेंडू फेकलाय. पुन्हा चांगला चेंडू, यावेळेस खोलवर टप्प्याचा खोदून काढला. स्क्वेअर लेग रिजन मधनं शतक्षक पुढे आलेत. 1 रन कंप्लीट झाली. डबलचा प्रयत्न, 2 धाबा देखील वेगाने पूर्ण केल्या. 2 धाब्याने संघ पोहोचतोय तो 13 या धावसंख्येवरती. 33 धाबा येणारे 10 चेंडू आणि 33 धाबा अद्याप आवश्यक असतील श्री गणेश कासगाव संघाला. जय जलेश्वर बाडेकर बनाम श्री गणेश कासगाव हे 2 संघ सुपर 6 मध्ये खेळतात. यानंतर आता सेमी फायनल लढती प्रेक्षकांना पाहायला मिळते. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी खरं तर लेग स्टंपला मिस करणार होता, त्यामुळे एक लेग बायचे स्वरूप 1 रन प्राप्त झाली. सिंगल बरोबर टीमची टोटल आता धावसंख्या 14. सिंगल डबल न काम चालणार नाही, कारण टार्गेट मोठे, त्यामुळे प्रत्येक ओव्हरला टार्गेट करावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. तेव्हा कुठे कासगाव संघ या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करेल. चांगला चेंडू, हिट विकेट, फलंदाज बाद. आठ चेंडू आणि आता गरज येते 32 धाबेची. फटका चांगला पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लॉंग लेग रिजन मध्ये. सिंगल तर मिळेल एकच फक्त धाव आणि सिंगल धावसंख्या 15 होती. आता 31 धाबा राहिलेले. 7 चेंडू सिंगल डबल काही फरक पडत नाहीये तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या बाडेकर संघाला. चला दोन्ही कॅप्टन आपण या. नौजवान पाषाणी संघाचा कॅप्टन, आंबेशिव संघाचा कॅप्टन आणि यातनं जिंकणाऱ्या संघ अशा प्रकारे 3 कॅप्टन मध्ये ड्रॉ केलं जाईल. समोर खेळता स्क्रीनचा अंतिम चेंडू प्रहार केलाय. सीमारेषा बाहेर षटकार आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 25 धाबेची आवश्यकता. टोटल 21 धाबा पाहिजे. 24 खरं तर इथे 25 धाबा येणाऱ्या अंतिम षटकामध्ये अद्याप सामना गमावला नाहीये, कारण क्रिकेटमध्ये 6 चेंडू 25 धाबा बनताना आम्ही पाहिलेत. त्यामुळे गोलंदाज सिद्धू पाटील आलाय. सिद्धू पाटीलचा पहिला चेंडू, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आणि कपिलनं झेल टिपलाय. खेळ समाप्त या ठिकाणी. संदेश.
सिद्धू पाटीलला सफलता मिळाली पहिला बॉलवरती। आता समीकरण आपण पाहिलं 5 चेंडू आणि 25 धावा। अजय दादा विषय आपल्याला देखील इन्व्हाइट केलं जाते। आपण व्यासपीठावरती यावं, आमदार चषकाच्या वतीनं आपलं स्वागत आहे। या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत। चांगला चेंडू, यावेळी शॉट एक्स्ट्रा कव्हरला जाईल। अजून एक विकेट सिद्धू पाटीलच्या नाव होती। फक्त आता औपचारिकता कारण हा चेंडू आले डॉट। आता समीकरण 3 चेंडू आणि 25 धावा। अजून एक रन्स त्या ठिकाणी प्राप्त होते। फक्त औपचारिकता चला आता दोन्ही कॅप्टन आलेले आहेत आणि खरं तर वाडेकर, आंबेशिव आणि त्याचबरोबर पाष्टाणे अशा प्रकारे 3 संघ सुपर 3 मध्ये येतात। त्यांच्यामध्ये केली जाणार ड्रॉच्या माध्यमातून एक संघ जाणार फायनल मध्ये आणि दोघांमध्ये सेमीफायनल 2 षटकांची होणार। सामना या ठिकाणी जिंकला, अभिनंदन करूया आपण वाडेकर संघाचा। हार्डलक टीम कासगाव संघ खरं तर ते देखील या स्पर्धेमध्ये एखाद ट्रॉफीचे हकदार आहेत, त्यामुळे त्यांना देखील शुभेच्छा देऊया। चला वाडेकर संघ कॅप्टन सिद्धू पाटील आपण लगेच या ठिकाणी कारण ड्रॉ करायचे, त्यामुळे आपण लगेच